आता सगळं भक्तीचं हे करायचं. आलं का लक्षामध्ये? बरोबर सगळं करून घ्यायचं तुझ्याकडे. हा फक्त विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, सगळं व्यवस्थित आहे, श्रद्धा आहे. आणि इतकं नामस्मरण, सतत इतकं नामस्मरण माझं काम झालं. मी करते आता. सुरू ठेवूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम भगवते नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. तर आपण अ, आपण 11व्या अध्यायाचा अभ्यास करतोय आता. शेवटच्या भागामध्ये आहोत. तर आवाजामध्ये थोडा काही बदल वाटला तर तुम्ही मला कळवा, नाही तर मला कळणार नाही. जसं की बाजूचा काय म्हणतात त्याला, आजूबाजूचा आवाज येतोय का? कारण मी पण आज याला पहिल्यांदा वापरतो. हा, तर आपला आता विश्वरूप दर्शन योग हा अध्याय संपत आलाय. याच्यामध्ये आपण जवळपास 47-48 श्लोक झालेत. पहिल्या 4 श्लोकामध्ये अर्जुनाची विश्वरूप बघण्याची इच्छा, नंतरच्या 5 श्लोकामध्ये भगवंतांचं वर्णन आणि त्याला दिव्य दृष्टी देणं. नंतर 9 ते 14 पर्यंत अर्जुन काय बघतो विश्वरूपामध्ये, ते संजय धृतराष्ट्राला सांगतोय. नंतर 15 ते 31 मध्ये अर्जुनाला हे रूप बघून अनुभव कसा येतो, म्हणजे भीती वाटते की त्याच्यावरती काय परिणाम होतो, हा अर्जुनाचा अनुभव. नंतर 32 ते 34 मध्ये जसं अर्जुन विचारतो की तुम्ही कोण आहात आणि का आले, तर 32 ते 34 मध्ये भगवंत म्हणतात की मी काळ आहे आणि ते सर्वांचा विनाश करण्यासाठी आले. तुम्ही पांडव आणि थोडेसे सोडून बाकी सर्वांचा विनाश हो. मग यानंतर अर्जुन या विराट रूपाला वेगवेगळ्या प्रार्थना अर्पण करतो की त्यामध्ये महत्वाचं त्याचं हे होतं की तो भगवंतांना कधी कधी काय म्हणतात गमतीमध्ये बोलायचं किंवा अ, थट्टा करायचा. तर त्यासाठी अर्जुन परत परत माफी मागतो आणि म्हणतो की आता मला हे रूप नाही बघायचंय, मला तुम्ही हे रूप परत घ्या कारण या रूपाने मला त्रास होतोय. तर इथपर्यंत आपण बघितलं होतं. तर मागच्या वेळेस 48 पर्यंत झालं ना? अरे तुम्ही काहीच बोलत नाही, मला आवाज येतोय की नाही ते पण कळत नाही. आवाज येतोय प्रभूजी. हा, मग तुम्ही सांगा ना. झूम मध्ये शेअरचा ऑप्शन काय घेतो मी? हा, तर हा 49 क्रमांकाचा श्लोक आहे, तो आपण गाऊया आणि मग त्यावर चर्चा करू. माते व्यथा मा च विमूढ भावो, माते व्यथा विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमित्रन्ममेदम्,
दृष्ट्वा रूपं रूपं घोरमिदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वम् तदैव मे रूपमिदं प्रपश्य. तदेव मे रूपमिदं प्रपश्य. तर अर्जुन जेव्हा बोलला की मला या रूपाने भीती वाटते, हे रूप बघायचं नाहीये, तर अ, त्याच्यानंतर भगवान अर्जुनला काय सांगलं त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. जसे मागच्या श्लोकात भगवंत बोलले, अरे तूच तर बोलला होता की मला बघायचंय आणि आता नाही म्हणतोय. तर आता इकडे 49 मध्ये भगवंत अर्जुनला सांगतात, मा म्हणजे नाही. संस्कृतमध्ये माचा अर्थ नाही होतो. जसे की ते आहे ना, कर्मणा एवाधिकार असते, त्याच्यामध्ये मा शब्द परत परत येतो. तर मा म्हणजे नाही. मा ते व्यथा म्हणजे तू व्यथित होऊ नको. मा म्हणजे नाही. व्यथा म्हणजे अर्जुन बोलला होता ना की मी व्यथित होतोय, मला दिशा समजत नाही आहेत, मी कुठे आहे हे पण कळत नाही, माझं भान हरपतंय. तर या 49 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सुरुवातीला म्हणतात की माते व्यथा. तो श्लोक कसा आहे, कर्माण्येव अधिकार असते मा संगेस्तु फलाशयम मा कर्मफल हेतुर्भूर्न संगस्तु अकर्मणी. हा, तर माते व्यथा की अर्जुन व्यथित होऊ नको. आणि माच विमूढ भाव, विमूढ भाव म्हणजे भ्रमित होऊ नको. कारण अर्जुन असं बोलत होता असं की मला हे वाटतंय ते वाटतंय. तर भगवंत म्हणतात की तू व्यथित आणि भ्रमित नको होऊस. आणि कशामुळे अर्जुन असा व्यथित आणि भ्रमित झाला होता? दृष्ट्वा, बघितल्यामुळे. बघा पहिल्या ओळीमध्ये काय आहे, व्यथित होऊ नको आणि भ्रमित होऊ नको. पण व्यथित आणि भ्रमित का झाला? दृष्ट्वा म्हणजे बघितलं. काय बघितलं? रूपम घोरम इद्रम ममेदम. माझं जे घोर रूप तू बघितलं. अ, घोर रूपामध्ये जसं की सर्व सैन्य त्याच्या मुखामध्ये जातंय, त्या वर्णनामधलं रूप, की तू माझं घोर रूप बघून व्यथित आणि भ्रमित होऊ नकोस. आणि सर्व भीती सोडून दे, व्यपेत भी. आणि शांत मनाने किंवा प्रसन्न म्हणतापेक्षा शांत मनाने, प्रीत मनाहा पुनस्त्वम, एकदम मनामध्ये संतुष्टी ठेवून किंवा आनंदी मनाने अ, बघ. काय बघ? पुनस्त तद एव मे रूपम इदम प्रपश्य पुनस्त्वम, की तू जे मला दाखवण्यासाठी विनंती केली आहे ते आता माझं रूप तू बघ. तर पहिल्या ओळीमध्ये काय, व्यथित होऊ नको, भ्रमित होऊ नको. व्यथित आणि भ्रमित होण्याचं कारण माझं घोर रूप आहे. पण आता तू त्याची भीती सोडून दे आणि प्रसन्न मनाने तुला जे रूप बघण्याची इच्छा होती, ते रूप तू बघ. कारण ते रूप आता मी तुला दाखवणार आहे. कारण आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं ना की अर्जुन म्हणत होता हे रूप नका, हे रूप परत घ्या. तर त्यावरून भगवंत इथे असे म्हणतायत. याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय दिलं होतं? हा, स्टडीज 47 मध्ये. हा, तर अर्जुन म्हणतो ते मी वसुदेव आणि देवकीला ज्या रूपामध्ये प्राप्त झाले होते, ते रूप मला दाखवा. तर ते रूप चतुर्भुज होतं ना. आपण बघितले की भगवंत जेव्हा जन्म घेतात तेव्हा चतुर्भुज रूपात येतात. परंतु देवकी घाबरून सांगते की तुम्ही जर या रूपात राहिले तर कंसाला लगेच कळेल आणि तो तुम्हाला मारेल. तर जरी हे कंसाला शक्य नव्हतं तरी देवकीच्या वात्सल्यामुळे भगवंत द्विभुज रूप घेतात, म्हणजे जे कृष्णाचं स्वरूप आहे. तर अर्जुन म्हणत होता की मला हे रूप दाखवा. तर मग भगवंताने 47-48 मध्ये हे जे तू बघितलं ते बघणं किती कठीण आहे वगैरे सांगितलं, की दुर्मिळता कशी आहे. तर मागच्या वेळेस ठोंबरे माताजींनी विचारलं होतं की हे विराट रूप जर भक्तीशिवाय बघता येत नाही
तर मग दुर्योधनला कसं काय बघता आलं? तर म्हणजे मला तरी एवढं कळालं की भगवंत या पूर्ण विराट रूपाबद्दल बोलत आहेत. दुर्योधनला जे दाखवलं होतं ते काय म्हणता येईल, एक आंशिक विराट रूप म्हणता येईल. तर जेव्हा म्हटलं जातं की भक्तीशिवाय बघता येत नाही, त्याचा अर्थ हे अशा रूपामध्ये पूर्णपणे. तर भगवंत म्हणतात की तू आता चांगल्या मनाने किंवा आनंदी मनाने ते रूप बघ, जे रूप तू बघण्याची इच्छा केलीस. तर कोणतं रूप बघण्याची इच्छा अर्जुनने केली होती? की तुम्ही देवकी आणि वसुदेवला ज्या रूपात प्राप्त झाले ते रूप मला दाखवा. तर ते रूप आपल्याला माहिती आहे की चतुर्भुज रूप होतं. तर आचार्यांच्या आणि प्रभुपदांच्या याच्यातून तर मागच्या आणि या श्लोकामध्ये संबंध असा आहे की अर्जुन म्हणतोय की मी तुम्हाला आता परत कधीच प्रार्थना करत नाही की मला करणार नाही की मला हे विराट रूप दाखवा. एकदाच प्रार्थना केली, तर कृपया करा मला समजून घ्या आणि जबरदस्ती हे रूप नका दाखवू. तुम्ही असं करताय की मला एखादी गोष्ट नाही पाहिजे पण तुम्ही जबरदस्ती देताय, तर मला नको हे रूप. एकदा मी चूक केली असं नाही म्हणणार, पण तो म्हणतो की परत मी असं नाही, अशी विनंती करणार नाही मला हे रूप दाखवा म्हणून. तर तुम्ही हे रूप परत घ्या. तर मग अर्जुनाला सांत्वना देण्यासाठी हा श्लोक भगवंत बोलतो. सांत्वना म्हणण्यापेक्षा किंवा धीर देण्यासाठी, कारण तो खूपच जास्त प्रभावित झाला होता. आणि हे कुणी होणार, कारण असं विराट रूप जे ज्या पद्धतीने भगवंताने दाखवलं तर ते भीतीदायकच होतं. तर अर्जुन असा म्हणतो मी परत असं म्हणणार नाही, एकदाचा बोललो, प्लीज प्लीज मला समजून घ्या आणि हे रूप तुम्ही परत घ्या. मला जे नको आहे ते तुम्ही जबरदस्ती का देताय? तर त्याला उत्तर पण भगवंत इथं म्हणतात की अर्जुन, व्यथित आणि भ्रमित होऊ नको या घोर रूपामुळे. तू आता भीती सोड आणि शांत मनाने ज्या रूपात तुला मला बघायचं आहे त्या रूपाचं दर्शन कर, किंवा मी तुला ते रूप दाखवेल. अं, तर याच्यामध्ये प्रभुपादांनी आणि वल्ली विद्याभूषणनी पण असं सांगितलंय की अर्जुन, मी तुला दाखवले की माझ्या या रूपामध्ये सर्व लोकांचा कसा विनाश होईल. आणि ते दाखवण्याचं मागचं माझं प्रयोजन हे होतं की भीष्म आणि इतर जसे की द्रोण वगैरे जे काही मोठे मोठे योद्धे होते, ते त्या सर्वांचा मृत्यू होणार आहे. अ, त्याच्या मागचं कारण काय होतं की त्यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस शांत बसले, त्यांनी काही केलं नाही. म्हणून मी तुला हे रूप दाखवलं की त्यांचा विनाश होणार आहे. अ, तर इथे भीष्म आणि द्रोण यांचं चूक काय होती की अ, कर्तव्य न करणे. ऍक्च्युली त्यांचं कर्तव्य होतं की तिथे सभेमध्ये त्यांनी बोलायला पाहिजे होतं की अरे हे योग्य नाही. पण भीष्म पण काही बोलले नाही आणि द्रोण पण काही बोलले नाही. भीष्म तर बोलले की धर्म इतका गहन आहे की त्यांचं याच्याबद्दल नेमकं सांगणं फार कठीण आहे. एका दृष्टिकोनातून तू त्यांची पत्नी पण आहेस आणि एका दृष्टिकोनातून नाही पण आहेस. परंतु भीष्मांनी असं एवढं म्हणजे असा संदर्भ पकडून बोलण्यापेक्षा जर सरळ बोलले असते की नाही हे चुकीचं आहे, असं इतिहासात झालं नाहीये आणि असं केलं नाही पाहिजे, तर कदाचित दुर्योधन आणि त्याची पार्टी घाबरली असते. कारण सर्वांना अ, भीष्माचा सपोर्ट पाहिजेच होता. आणि जर भीष्म बोलले असते तर तिथे बसलेले बरेच लोक बोलले असते, कारण भीष्म खूप प्रमुख व्यक्ती होती. परंतु ज्या प्रमुख व्यक्तीकडे द्रौपदी गेली ती व्यक्ती शांत बसली. तर त्यामुळे त्यांच्या त्या दोषामुळे, कोणता दोष की स्वतःचं कर्तव्य न करणे, या दोषामुळे त्या सर्वांचा विनाश होणार आहे. यासाठी अर्जुन मी तुला हे रूप दाखवलं. तर तू घाबरू नको, मी तुला जे रूप बघण्याची इच्छा आहे, अ, तू जसा म्हटला की देवकी आणि वसुदेवांना ज्या रूपात प्राप्त झाले ते रूप दाखवा, तर मी तुला ते रूप दाखवणार आहे. तर प्रभुपाद या विचाराला घेतात की भगवंताने अर्जुनला सर्वांचा मृत्यू होताना का दाखवलं. पान नंबर 425 वरती प्रभुपाद म्हणतात
भाषांतरामध्ये थोडंसं म्हणजे आचार्यांच्या आणि प्रभुपादांच्या भाषांतरात असं वाटेल की फक्त वाक्याची रचना वेगळी, अर्थ एकच आहे. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. जसे आपण म्हटलं घाबरू नको, भ्रमित होऊ नको, त्यालाच हे एकदम व्यवस्थित प्रभुपादांनी ओळीमध्ये दिलंय. तर हा आशय घेतलाय प्रभुपादांनी बल्ली विद्याभूषणच्या टीकेतून की का भीष्म आणि द्रोणांचा मृत्यू दाखवला. तर प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची अर्जुनला चिंता होती. आपण बघितलं होतं ना की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो की मी भीष्म आणि द्रोण यांना कसं काय मारू. हा कथम अहम अ, भीषम शंके, तो काय श्लोक आहे, मी कसं यांच्यासोबत युद्ध करू. इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्ह वरिसूदन, असे शेवटच्या दोन ओळी आहेत. कथम अहम भीषम संख्ये द्रोणम च मधुसूदन, इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्ह वरिसूदन, कथम अहम द्रोणम संख्ये. संख्ये म्हणजे युद्ध. कथम अहम, मी कसं करू युद्ध सांग बरं. कथम अहम द्रोणम शंके भीष्मम च, अ, कथम अहम द्रोणम संख्ये भीष्मम च, अरे काय आहे? इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्ह वरिशोदन, पूजार्ह कथम अहम भीषम संख्ये द्रोणम च मधुसूदन. हे मधुसूदन, मी भीष्म आणि द्रोणाचार्य यांना कसं काय मारू. तर अर्जुनचा तिथे मधुसूदन शब्द वापरण्यामागचा अर्थ असा होता की तुमचं नाव मधुसूदन आहे, परंतु तुमचं नाव सांदीपनी सुदन आहे का, किंवा उग्रसेन सुदन आहे का. तुम्ही तुमच्या आजोबांना आणि गुरुला मारलं नाहीये. तुम्ही मधुसूदन आहात. मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या दैत्याला मारणारा. आणि तुम्ही इथे मला सांगताय की भीष्म आणि द्रोणाला मार, जे माझे आजोबा आणि गुरु आहेत. तर मी हे कसं काय करू. इशुभी प्रतियोत्स्यामी पूजारा वधिसूदन, ज्यांची पूजा करायला पाहिजे फुलांनी, तुम्ही मला त्यांना बाण मारायला सांगताय. तर अर्जुन थोडासा तिथे रागावल्यासारखा किंवा कडक कडक नाही, टोमणा मारल्यासारखा बोलतो. तुम्ही मधुसूदन आहात ना, तुम्ही थोडं मारलं आणि मला मारायला सांगतायत. तर प्रभुपाद हेच म्हणतात की अर्जुनाची ही चिंता होती की त्यांना कसं मारू. तर त्याबद्दल भगवंतांनी अर्जुनला आधी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्टीकरण दिले की बाबा तू हे नाते शरीराच्या स्तरावरती आहे, तू आत्म्याच्या स्तरावरती विचार कर. तर तिथे पण अर्जुनला ते उत्तर मिळालं होतं की म्हणजे मी युद्ध आत्म्याच्या स्तरावरती केलं पाहिजे, आत्म्याच्या स्तरावर असलेल्या धर्मासाठी. परंतु ही एक चिंता होती की यांना मारायचं कसं, कारण हे खूप शक्तिशाली लोक होते, भीष्म आणि द्रोण. तर इथे भगवंत काय म्हणतात की प्रभुपाद म्हणतात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की त्याने आपल्या पितामहाचा वध करण्यास भयभीत होण्याची जरुरी नाही. कुरुसभेत धृतराष्ट्रपुत्राने जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते, काहीच बोलले नाही. ऍक्च्युली सभेमध्ये सगळ्यात मोठे माणसं होते. म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचं स्वतःची ड्युटी आहे ती करायला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की समजा एखाद्या रस्त्यामध्ये चांगल्या व्यक्तीला चोर त्रास देतोय किंवा त्याचे पैसे वगैरे चोरतोय आणि हे जर पोलीस बघत आहे, तर पोलिसाकडून अपेक्षा आहे की त्याने काहीतरी केलं पाहिजे, कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. नाहीतर मग पोलीस म्हणून काय उपयोग. पण तिथे पण यांचं कर्तव्य आहे भीष्म आणि द्रोणांचं, पण ते दोघांनी आवाज काही केला नाही आणि काही बोलले नाही. तर म्हणून भगवंत अर्जुनला इथे सांगतात की त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे, हे दाखविण्याकरता श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले. तर कारण या रूपामध्ये दाखवलं ना की सर्व कसे प्रवेश करतायत विराट रूपाच्या मुखामध्ये, त्यामध्ये भगवंत यांचं पण नाव घेतात, भीष्म द्रोण. तर हे दाखवणे, हे कळण्यासाठी मी तुला हे रूप दाखवलं.
असे प्रभुपाद सांगतात भगवंतांचं दाखवण्यामागचं कारण. 426 वरती म्हणतात भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्य ते करू शकत नाही. तर याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे की जरी भगवंतांनी अर्जुनला आत्मज्ञान दिलं की भीष्म आणि द्रोण हे आत्मा आहेत, त्यांचा पुढचा जन्म चांगलाच होणार आहे, किंवा तुझे क्षत्रिय धर्म आहे त्यामुळे तुला याच्यामध्ये काही पापकृत्य नाहीये, हे सर्व जरी समजावून सांगितलं होतं तरी पण असं नव्हतं की रे हा आम्हाला देवाने सांगितलंय आपण आत्म्याच्या स्तरावर आहेत तर यांना पटकन मारा. म्हणजे अ, तरी सुद्धा अर्जुन उत्सुक नव्हता. तर बऱ्याच वेळेस त्या 18 दिवसामध्ये भगवंतांना बोलावं लागायचं, अर्जुन पूर्ण क्षमतेने युद्ध कर, पूर्ण क्षमतेने युद्ध कर. तर म्हणजे माझा असा विचार होता की हे एका दृष्टिकोनातून चांगलं आहे. नाहीतर काय झालं की समजा आपल्याला कोणी काही सांगितलं, म्हणजे काही गोष्टी करण्याची परवानगी दिली, मग आपण काय करतो, अरे यांनी तर असं सांगितलं. समजा एक सेवा आहे की मंदिरामध्ये जन्माष्टमी आहे आणि बाहेरच्या लोकांची पण खूप मोठी गर्दी आहे, तर रांग लावलेली आहे आणि काही वेळासाठी समोर जास्त गर्दी असल्यामुळे तुम्हाला सांगितलं की आता कुणाला येऊ देऊ नका समोर. तर मग आता वरिष्ठांनी सांगितले येऊ देऊ नका, तर आपल्याला तसं करावं लागेल की कारण पुढे खूप गर्दी आहे. पण ही करण्याची पण पद्धत आहे. समजा एखादा व्यक्ती समोर आला आणि त्याला फटकन कानाखाली मारली किंवा त्याला ओरडलं, समोर जायचं नाही, तर ती खूप गडबड आहे. तर तिथे अपेक्षा काय आहे की लोकांना समोर पण येऊ देऊ नको, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचा अपमान कर किंवा त्यांच्यासोबत काय म्हणता येईल असहिष्णुतेने वाग. हा? अ, तुम्हाला माझा अर्थ कळाला असेल की समजा जशी अशी सेवा दिली म्हणजे परवानगी नाही आपल्याला कसंही वागण्याची, त्याच्या मागचा अर्थ असतो की ही म्हणजे आम्ही सांगतोय तुला की कुणाला येऊ देऊ नको, पण तिथे आपल्याला स्वतःची बुद्धी वापरावी लागेल की ही गुरुची आज्ञा चांगल्या पद्धतीने कशी करता येईल. तसंच अर्जुनला जरी सांगितलं होतं की हे सर्व आत्मा आहेत, यामध्ये तुझं काही पापकृत्य नाहीये, हे क्षत्रिय धर्म आहे, तरी सुद्धा अर्जुन असा नव्हता की हा चला आता मला मारायला सांगितलं पटापट सगळ्यांना मारतो. जसं आपण म्हटलं ना त्या ओळीमध्ये, समजा एखादा भक्त आहे, तो बोलला की चला मला आता सांगितलं समोर कुणाला येऊ द्यायचं नाही, तर कुणाला मारणार कुणाला ओरडणार, तर ती चुकीचं आहे. इथं अर्जुनच्या स्वभावातून कळतं की अर्जुन तसा वागत नव्हता. म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्त हे सदैव शांत चित्त असतात आणि अशी भयंकर कृत्य ते करू शकत नाहीत. विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते. आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णाने चतुर्भुज रूप प्रकट केले. तर भगवंत इथं बोलले ना अर्जुनला, तू जे रूप बघण्याची इच्छा केली ते रूप तू बघ. आणि अर्जुनने चतुर्भुज रूप बघण्याची इच्छा केली असं कुठं कळलं? कारण अर्जुन बोलला होता की वसुदेव आणि देवकींना तुम्ही जे रूप दाखवलं ते रूप मला दाखवा. तर ते रूप चतुर्भुज होतं. तर इथे आता भगवंतांनी अर्जुनला परत चतुर्भुज रूप पण दाखवलंय. तर याच्यामध्ये महत्वाचे हेच आहे की अर्जुन म्हणतो हे रूप परत घ्या, पुन्हा अशी विनंती करणार नाही, मला भीती वाटते. तर भगवंत म्हणतात घाबरू नको, अ, प्रसन्न चित्ताने माझं जे रूप तुला बघायचे आहे ते रूप बघ. आणि यालाच अनुसरून प्रभुपाद सांगतात की विराट रूपामध्ये यांचा मृत्यू का दाखवला भीष्मद्रोण. तर अ, अर्जुनला काय कन्व्हिन्स करण्यासाठी की बाबा यांचा मृत्यू ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस असं काय, एक मिनिट हा. तर मग प्रभुपाद आपण चर्चा केली की बाबा भक्तांना काही उत्साह नसतो अशी कामं करण्याचा. आणि प्रभुपाद म्हणतात की हे जे विराट रूप आहे त्याच्यामध्ये भक्तांना रुची नसते. त्याचं कारण काय? कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदान प्रदान होऊ शकत नाही. विश्वरूपासोबत कसं प्रेमाचं आदान प्रदान करणार?
तिथे तर त्यांना बघणं पण शक्य होत नव्हतं. तसंच हे जे निराकार ब्रह्माची उपासना करायचे म्हणतात, म्हणजे त्यांचा पण एक मार्ग आहे, पण त्याच्यामध्ये पण निराकार रूपासोबत कसं आदान प्रदान करणार, म्हणजे त्या रूपाला कसा भोग दाखवणार, त्यांची ड्रेसिंग कशी करणार, काय म्हणते ड्रेसिंग म्हणजे सजावट कशी करणार. तर हे फक्त भगवंतांच्या चतुर्भुज आणि द्विभुज रूपामध्ये शक्य आहे, की जे रूप मानव सदृश्य आहे. विराट रूपामध्ये पण शक्य नाही आणि निराकारवाद्यांच्या कल्पनेमध्ये पण शक्य नाही. अ, तर इथे विराट रूप का भक्तांना आवडत नाही किंवा त्यामध्ये का रुची नाही, हे प्रभुपाद म्हणतात की कारण अशा रूपासोबत आदान प्रदान करता येत नाही म्हणून. भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते, जेणेकरून ते भगवंतांशी प्रेमभक्तीचे आदान प्रदान करू शकेल. द्विभुज रूपामध्येच आदान प्रदान करणं शक्य, द्विभुज किंवा चतुर्भुज रूप पण आहे, म्हणजे थोडक्यात मानव सदृश्य रूप विराट रूपामध्ये आणि निराकार रूपामध्ये शक्य नाहीये. तर हा झाला श्लोक क्रमांक 49. इथे मी काय लिहिलं होतं का? हा, हे भगवंता, मला या विराट रूपाची भीती वाटत आहे, कृपया मला तुमचे सौम्य रूप दाखवा. अर्जुन, मी तुला हे रूप यासाठी दाखवले की भीष्म आणि द्रोण यांनी द्रौपदीचा अपराध केला, त्यामुळे त्यांचा विनाश नक्कीच होणार. तर त्यांना मारणे हा तुझा भार नाही आहे. विराट रूप सोबत प्रेममय संबंध निर्माण करता येत नाही आणि श्यामसुंदर रूप हे सर्वोच्च आणि प्रेममय संबंधासाठी सुयोग्य आहे. श्यामसुंदर रूप. तर आता आपण श्लोक क्रमांक 50 गाऊया. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असला तर तुम्ही मध्ये विचारू शकता. आवाज कसा आहे, पूर्वीपेक्षा सुधारणा आहे का, सेम आहे का, खराब झाला? चांगला आहे प्रभूजी. प्रभूजी आता आवाज व्यवस्थित आवाज आहे. आज चांगला आहे ना? आज एकदम मी नवीन मायक्रोफोन घेऊन आलो. आवाज स्पष्ट येतोय आज. हा, तर आता आपला हा 49 नंबरचा श्लोक झाला. आपण 50वा गाऊया. संजय उवाच संजय उवाच उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा त्यार्जुन अर्जुनं स्वकं रूपं दर्शयामास भूय. स्वकं रूपं गेला. हा, आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. भूत्वा पुनः आता हे कोण बोलत आहे? संजय बोलत आहे. संजय युवाच आहे ना? तर संजय बोलत आहे म्हणजे संजय कुठे असेल? धृतराष्ट्राजवळ. संजय धृतराष्ट्राजवळ आहे. धृतराष्ट्राला संजय सांगतो की याच्यापूर्वी अर्जुन म्हटलं ना हे नाही पाहायचं, आणि भगवंत म्हटले की आता हे माझं रूप बघ. तर या रूपाचं वर्णन वगैरे संजय आता धृतराष्ट्राला सांगेल. तर अर्जुन असा बोलला, इति अर्जुनम वासुदेवस्तथ उक्त्वा. इति म्हणजे अशा प्रकारे, अर्जुनम म्हणजे अर्जुनाला भगवंत बोलले ना मागच्या श्लोकात. अर्जुनाला अशा प्रकारे वासुदेव बोलले आणि त्याच्यानंतर काय केलं? स्वकम रूपम दर्शयामास भूय. त्यांनी अर्जुनला त्यांचं स्वकम रूप दाखवलं. इथे स्वकम रूपचा अर्थ आहे चतुर्भुज रूप. कारण अर्जुनाची ते रूप बघण्याची इच्छा होती ना सुरुवातीला. अर्जुनला अशा प्रकारे वासुदेव बोलले आणि त्याला आपलं स्वकम रूप म्हणजे जे चतुर्भुज रूप आहे ते दाखवलं, आणि त्यानंतर त्यांनी आपलं सौम्य वपू धारण केली. आता इथे सौम्य वपू म्हणजे श्यामसुंदर रूप आहे.
जे कृष्णाचं अ, द्विभुज रूप आहे ना, त्याला इथं सौम्य वपू म्हटलंय. सोकम रूपम म्हणजे चतुर्भुज रूप, आणि सौम्य वपुर म्हणजे द्विभुज रूप. तर भगवंतांनी महात्मान म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला सांत्वना देण्यासाठी किंवा त्याला या त्याची भीती दूर करण्यासाठी अर्जुनला एकतर भगवंतांनी सुरुवातीला चतुर्भुज रूप दाखवलं आणि नंतर द्विभुज रूप दाखवलं, जे की नित्य श्याम सुंदर रूप आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, स्वकम रूपम आणि सौम्य वपुर. सौम्य वपू म्हणजे द्विभुज रूप. तर काय लिहिलंय मी, तर याच्याबद्दल ना कोणतं रूप सर्वश्रेष्ठ आहे याच्या संदर्भामध्ये अ, रघुपती उपाध्याय आणि चैतन्य महाप्रभू यांच्यामध्ये चर्चा आहे. तर आपण असं बघितलं की बऱ्याच लोकांचा असा समज आहे की ज्या रूपाला जास्त हात म्हणजे ते रूप जास्त श्रेष्ठ. पण ऍक्च्युली तसं नाहीये. भागवतामध्ये पण बघितलं ना आपण, व्यासदेवाने सांगितले कृष्णस्तु भगवान स्वयं, नारायणस्तु भगवान स्वयं असे नाही म्हटले. पण ठीक आहे. तर रघुपती उपाध्याय आणि चैतन्य महाप्रभूंची चर्चा सुरू असते, मध्ये लिहिलेमध्ये आहे. त्यामध्ये ते असं विचारतात की रघुपती उपाध्याय मला सांगा बरं, सर्व रूपामध्ये सर्वोच्च रूप कोणतं आहे. तर रघुपती उपाध्याय म्हणतात श्यामसुंदर रूप सर्वोच्च आहे. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की सर्व धामामध्ये सर्वोच्च धाम कोणतं आहे. मग रघुपती उपाध्याय म्हणतात की मथुरा क्षेत्र किंवा मथुरा धाम ही सर्वोच्च आहे. आणि कृष्णाचे जे वेगवेगळे वय आहे, जसं आपण म्हणतो ना, कुमार, पौगंड, कैशोर, यौवन, तर या वेगवेगळ्या रूपांमध्ये अ, कोणत्या रूपावरती ध्यान केलं पाहिजे. तर रघुपती उपाध्याय सांगतात किशोर रूपावरती ध्यान केलं पाहिजे. किशोर म्हणजे जे 15-16 वर्षाचं भगवंतांचं काय म्हणता येईल नव यौवनाचं रूप आहे, त्यावरती ध्यान केलं पाहिजे. आणि मग चैतन्य महाप्रभू विचारतात की भक्तीमधल्या सर्व रसांमध्ये सर्वश्रेष्ठ रस कुठला आहे. मग रघुपती उपाध्याय सांगतात की माधुरी रस हा सर्वश्रेष्ठ आहे. तर ही चैतन्य महाप्रभू आणि रघुपती उपाध्याय यांच्यामधली चर्चा नंतर कृष्णदास कविराज गोस्वामी एका श्लोकामध्ये सांगतात की श्याममेव परम रूपम पुरी मधुपुरी वरा वयम कैशोरकम ध्येयम आद्यम एव परोरस. ती चार उत्तरच एका 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 श्लोकामध्ये श्लोकबद्ध केलेत. आणि मला वाटतं हे रूप गोस्वामींनी त्यांच्या अ, एका ग्रंथामध्ये या श्लोकाला घेतलंय. त्याचं नाव पद्यावली किंवा असं काहीतरी आहे. तर या श्लोकामध्ये सर्व कळून जातं. रूपम एवम श्यामम रूपम, सर्वश्रेष्ठ रूप श्याम सुंदर. पुरी मधुपुरी वरा, पुरी म्हणजे शहर असतं ना, किंवा धाम, सर्व धामामध्ये मधुपुरी, मधुपुरी म्हणजे मथुरा क्षेत्र. अ, वयम कैशोरकम ध्येयम, आणि ध्यान किशोर वयावरती केलं पाहिजे. आणि आद्य एव परोरस, सर्वात श्रेष्ठ रस आहे आदिरस. आदिरस म्हणजे माधुरी रस, जो की गोपींचा भगवंतांबद्दल होता. तर इथे आता भगवंतांनी अर्जुनला सुरुवातीला चतुर्भुज रूप दाखवलं, सकम रूपम, आणि नंतर सौम्य वपू दाखवलं. तर इथे सौम्य वपू म्हणजे श्यामसुंदर द्विभुज रूप आहे. हे लक्षात ठेवावं लागेल. तर भगवंतांनी चतुर्भुज रूप दाखवलं आणि मग द्विभुज रूप दाखवलं. तर इथे सौम्य वपूचा अर्थ दिलाय. सौम्य वपू म्हणजे सर्वात सुंदर असे रूप. तर आपण आताच बघितलं ना की रघुपती उपाध्याय आणि महाप्रभूच्या चर्चेमध्ये ते श्यामसुंदर रूपाला सर्वश्रेष्ठ म्हणतात. तर सौम्य वपू म्हणजे सर्व सुंदर रूप. तर सर्व सुंदर रूप म्हटलं तर श्यामसुंदरच असलं पाहिजे. कारण अ, याच्यामध्ये एक श्लोक आहे भागवतामध्ये, परमपदम भूषण भूषणांग म्हणून त्याच्यामध्ये एक ओळ येते. यन्मर्ते लीलो पैतम स्वयोग मायापनम विस्मसाश स्वगर्भ ते
यन्मर्तलीलं पैकं सुयोग मायाबलं दर्शयिता ग्रहीतं विस्मापनं स्वच सौभगार्थे परम पदं भूषणभूषणांगम. हा तिसऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे की भगवंतांनी हे जे रूप घेतलंय द्विभुज रूप, हे त्यांच्या इतर रूपांना पण आकर्षित करणार आहे. इतर रूपांना म्हणजे नारायण, विष्णू या रूपांना पण आकर्षित करणारं हे रूप आहे. यन्मर्ते लीलो पैकम स्वयोग मायाबलम दर्शयित ग्रहितम विस्मापनम. विस्मापनम म्हणजे विस्मित करणारं. स्वस्यच सौभगार्धे. स्वस्य म्हणजे जे भगवंतांची इतर रूपं आहेत. नारायण किंवा अनिरुद्ध, वासुदेव, प्रद्युम्न, असे ते भरपूर रूप आहेत ना भगवंतांचे. तर त्या सर्वांना या रूपाबद्दल आकर्षण आहे, द्विभुज रूपाबद्दल. आणि परमपदम भूषण भूषणांगम. तर कृष्ण अशा आहेत की त्यांच्यामुळे दागिन्यांना सौंदर्य येतं. दागिन्यामुळे त्यांना सौंदर्य येतं असं नाही. आपण बघतो ना की व्यक्ती म्हणजे नवीन कपडे किंवा दागिने किंवा फूल वगैरे जे शरीराला वापरतात, त्याचा उद्देश काय असतो की चांगलं दिसलं पाहिजे किंवा सुंदर दिसलं पाहिजे. पण भगवंतांच्या बाबतीत काय, ते जे अलंकार आहेत अलंकारांचं सौंदर्य वाढतं भगवंतांच्या सौंदर्यामुळं. तर मी तुम्हाला यासाठी हा श्लोक सांगितलाय. इथं सौम्य वपूचा अर्थ द्विभुज रूप होतं. सुरुवातीला चतुर्भुज रूप दाखवलं, नंतर द्विभुज रूप दाखवलं. तर सौम्य वपूला द्विभुज रूप का म्हणायचं, यासाठी आपण ही चर्चा केली. की सौम्य रूपचा भाषांतर असं दिलंय, सर्वात सुंदर असं रूप. मग सर्वात सुंदर असं रूप कुठलं आहे, तर आपण रघुपती उपाध्याय आणि महाप्रभू मधला संवाद बघितला. आणि मग आपण हे पण बघितलं की असं कोणतं रूप आहे की ज्या रूपाला इतर अवतार किंवा विष्णू स्वरूप पण आकर्षित होतात. नंतर ते मानव सदृश रूप, अ, म्हणजे श्यामसुंदर रूप. तर श्यामसुंदर रूप हे सर्वांना आकर्षित करणारं आहे. तर इथे भगवंतांनी आता अर्जुनला ते विराट रूप परत घेऊन हे दोन रूप दाखवले, चतुर्भुज आणि द्विभुज. कारण अर्जुन खूप जास्त घाबरला होता. तर हे संजय तिथे धृतराष्ट्राला सांगत आहे. प्रभुपाद काय म्हणतात, अ, पाषांत. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभूत अर्जुनाला धीर दिला. तर कदाचित तिचे तात्पर्य किंवा समोर येईल. श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले. मग नंतर माता देवकी बोलल्यामुळे, परंतु आपल्या माता पित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतर साधारण बालकामध्ये केले. तर इथेच हे दुसरे लोक गडबड करतात. कारण तिथं प्रकृतीम, हा, प्रकृतीम शिशु असा एक शब्द येतो त्या इथं वर्णनामध्ये. तर हे लोक म्हणतात की हे रूप प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे भौतिक. पण तिथे त्याचा तसा अर्थ नव्हे. ते प्राकृतचा अर्थ आहे की सर्वाचं मूळ रूप आहे. आणि म्हणून काही लोकांचं काय म्हणणं असतं की या रूपाला तर दोनच हात आहेत, त्या रूपाला चार हात होते, म्हणजे ते रूप श्रेष्ठ असलं पाहिजे. तर याच्याबद्दल आपण आधी पण चर्चा केली होती की जर हातांच्या संख्येवरून श्रेष्ठ ठरत असेल, तर बाणासुराचे तर 1000 हात होते. त्याच्यानंतर रावणाचे 10 डोके होते. तो तो क्रायटेरिया किंवा तो निकष नाही वापरला पाहिजे, कारण त्याला काही अर्थ नाही. तर त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला माहित होती की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही. आता ही ओळ पण महत्वाची आहे. याच्या आधीच्या तात्पर्यात आपण काय बघितले की भक्तांना हे विराट रूप बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही. काय इंटरेस्ट नाही, काय बोलले होते प्रभुपाद? काय विराट रूप बघण्यामध्ये भक्तांना इंटरेस्ट नाही? मागच्या श्लोकामध्ये आपण चर्चा केली ना. हरे कृष्ण, आवाज येतोय ना?
येतोय हो, प्रभूजी. हा, तर आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की भक्तांना विराट रूप का बघण्याला उत्सुकता नसते. आणि तेव्हा आपण बोललो ना की या रूपासोबत प्रेमाचं आदान प्रदान कसं करणार. तेव्हा दोन्ही बाजू बघितल्या, एक तर विराट रूप आणि दुसरं निराकार रूप. दोन्हीमध्ये पण शक्य नाहीये, म्हणून विराट रूप बघण्यामध्ये भक्तांना उत्सुकता नसते. तर इथे आणखीन एक विशेष गोष्ट सांगितली आहे. ऍक्च्युली ही बऱ्याचशा लोकांना स्वीकार करायला पण अवघड जाईल आणि समजायला पण अवघड जाईल. इथे काय म्हणतात, श्रीकृष्णांना माहीत होते की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही. परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखविण्यास विनंती केल्यामुळे त्यांनी हे रूप दाखवले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केले. तर चतुर्भुज रूप बघण्यामध्ये पण भक्तांना इंटरेस्ट नाहीये. आता इंटरेस्ट नाहीये म्हणजे असं हे काय म्हणता येईल, हे टाळणी करून किंवा कमी दाखवून अशा पद्धतीने नाही. आता हे एक प्रेमाचा एक स्तर आहे. कारण चतुर्भुज रूपामध्ये काय होतं की त्या रूपामध्ये ऐश्वर खूप आहे. तुम्ही बघितलं असेल ना, वैकुंठ रूपामध्ये काय म्हणजे त्यांच्या शरीरावरती मौल्यवान रत्न असणार, डोक्यावरती मुकुट असणार, चार हातांमध्ये शंखचक्र गदा पद्म असणार. तर ते ऐश्वर्यशाली रूप आहे. तर त्या रूपासोबत सख्य रूप, सख्य रस किती कठीण आहे, माधुर्य कठीण आहे, वात्सल्य कठीण आहे. तर त्यामुळे जे अ, गौडीय वैष्णव परंपरेत सांगितले किंवा जे रागानुगा आहेत, त्यांना या चतुर्भुज रूपामध्ये जास्त रुची नसते. पण सध्या आपल्या लेवलला आपण अजून मी शरीर आहे की आत्मा आहे हे पण आपण कळलं नाहीये. म्हणून आपण याला थोडंसं काय म्हणता येईल वाचन करताना असं नाही समजलं पाहिजे की बाबा हे काहीतरी कनिष्ठ दर्जाचं आहे. म्हणजे हे तर हजारो जन्मानंतर कळण्याची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा म्हणजे रसाच्या दृष्टिकोनातून भक्तांना द्विभुज रूप बघावं वाटतं, कारण त्याच्यासोबत रसांचं आदान प्रदान करणं थोडं अधिक शक्य होतं. इथे सौम्य वपू म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय. यावरून आपण म्हटलं की सौम्य वपू म्हणजे द्विभुज रूप, आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते. अ, कृष्णाच्या नावाचा अर्थ पण आहे ना, कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते. श्रीकृष्ण हे याच्यावरती राधा गोविंद महाराज खूप छान सांगतात. मी त्यांच्या बऱ्याच क्लासमध्ये ऐकलं. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते. तर राधा गोविंद महाराज याचं उदाहरण देतात. युधिष्ठिर महाराजांचा अश्वमेध यज्ञ चालू होता. तर त्या अश्वमेध यज्ञामध्ये कृष्ण पण होते. तर त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून काय म्हणतील सन्मान दिला होता ना. तर राधा गोविंद महाराज म्हणतात की तिथे जे बसलेले सर्व राजा वगैरे होते, तर ते सर्व भगवंतांकडे एकसारखं बघत राहत होते. आणि सगळ्याच्या मनामध्ये एकच विचार होता की हे सौंदर्य निर्माण केल्यानंतर ब्रह्माजीने याच्यापेक्षा सुंदर काही बनवलं नसेल. तर याच्यामध्ये काय चूक आहे, काय बरोबर आहे, आपण चर्चा कशावरून घेतोय तुम्हाला हे आधी क्लिअर सांगतोय. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की असं बोलून भगवंतांनी अर्जुनला चतुर्भुज रूप दाखवलं, नंतर द्विभुज रूप दाखवलं. आता द्विभुज रूपासाठी एक सौम्य वपू हा शब्द आला, त्याचा अर्थ दिला अत्यंत सुंदर रूप. त्यावरून प्रभुपाद म्हणतायत की जेव्हा भगवंत होते तेव्हा सर्वांना आकर्षित करायचे सौंदर्याने. त्याला कनेक्टेड मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. राधा गोविंद महाराज जे सांगतात की अश्वमेध यज्ञाच्या सभेमध्ये सर्वजण कृष्णाकडेच बघत होते आणि आपसांमध्ये चर्चा करत होते की अशा प्रकारे सौंदर्य निर्माण केल्यावरती ब्रह्माजीने याच्यानंतर सौंदर्याची रचनाच थांबवली असेल, किंवा ब्रह्माजीची जी पूर्ण काही क्षमता आहे ती सर्व क्षमता या रूपामध्येच असेल. तर इथं तुम्हाला काय वाटतं थोडस. ब्रह्मासाठी भगवंतांना बनवलेलं नाही आहे. परफेक्ट. तर राधा गोविंद महाराज पण म्हणतात की म्हणजे त्यांना माहिती नव्हतं, तर सामान्य राजे होते ना, तर त्यांना हे माहीत नव्हते की बाबा ब्रह्माजीने नाही बनवलं. ब्रह्माजींचे पण वडील भगवंत आहेत, जसं की ब्रह्मविमोहन लीलेमध्ये होता ना. तर
असं सुंदर स्वरूप होतं, म्हणजे सर्वांना आकर्षित करायचे. अ, मानवामध्ये स्त्री पुरुष किंवा इतर प्राणी सुद्धा असं वर्णन येतं ना, त्यांना बघून हरण एकाच ठिकाणी थांबायचे, म्हणजे स्तब्ध व्हायचे. यमुनेचा प्रवाह थांबायचा. तर अशा कृष्णाच्या सौंदर्याचा प्रभाव होता. आणि कृष्णाचं सौंदर्य बघून कुणाकुणाला लगेच अ, काय म्हणता येईल, वैकुंठाची प्राप्ती झाली. खूप लोकांना झाली एकाच वेळेस, आणि सगळ्यांना भगवंतांचं रूप बघायला मिळत होतं म्हणून. सांगा बरं. ठीक आहे, तुम्ही विसरले असेल, आपण चर्चा केली होती की जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धावरती युद्ध सुरू होतं ना, तर सैनिक बऱ्याचदा कृष्णाच्या सौंदर्याकडेच बघत राहायचे समोरचे. आणि लढाईमध्ये काय व्हायचं की मन भगवंतांच्या सौंदर्यामध्ये गुंतलंय, आणि अर्जुनाच्या बाणामुळे त्यांचे सर्व पाप नष्ट व्हायचे. तर एखाद्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट झाले आणि मन जर भगवंतांमध्ये गुंतलं, आणि ते पण मृत्यूच्या वेळी, तर त्याला का वैकुंठाची प्राप्ती होणार नाही? आपण म्हणतो ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तो कलेवरम. त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काय स्मरण होणार आहे भगवंतांचं, की पूर्ण दृष्टी त्या रूपामध्ये आहे. तिथे एक श्लोक आहे, तथैव चान्ये नरलोकवीरा ये आहवे कृष्ण मुखारविंदम नेत्रे पिबंतो नयनाभिरामम पार्थास्त्रपूत पदमापुरस्य. तथैव चान्ये नरलोकवीरा. तिथे जे कुरुक्षेत्राच्या भूमीवरती जे नरलोकवीरा होते, नरलोक म्हणजे राजांना पण म्हटलं जातं, आणि सैन्य पण नरलोकवीरा. तर ते काय करत होते? ए आहवे कृष्ण मुखारविंदम. अ, कमळासारखा मुख असलेल्या कृष्णाला ते आहवे म्हणजे निहाळत होते किंवा बघत होते. अ, तथैव चाने नरलोकवीरा हे आहवे कृष्ण मुखारविंदम नेत्रे पिबंतो नयनाभिरामम. आणि डोळ्याने पित होते. आता हे डोळ्याने पिण्याचा शब्द पण भागवतामध्ये 2-3 वेळा येतो. तर डोळ्याने तर असं काही पिलं जात नाही, पण जे भगवंतांचं सौंदर्य आहे डोळ्याने, म्हणजे एकदम काय म्हणता येईल, गुंतून किंवा खूप जास्त आकृष्ट होऊन बघण्याला डोळ्याने पिणं असं वापरलं जातं. नेत्रे पिबंतो नयनाभिरामम. डोळ्यांसाठी जी अभिराम आहे, सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट आहे, ते रूप हे लोक, राजा सैनिक, डोळ्यांनी पित होते. आणि त्याच वेळेस काय होत होतं? पार्थास्त्र पूत पदमापरस्य. पार्थ अस्त्र पूत. पार्थ म्हणजे अर्जुन, अस्त्र म्हणजे ते तो काय जे बाण वगैरे वापरायचा. पार्थास्त्र पूत. पूत म्हणजे स्वच्छ करणे. जसं पूतना नाव आहे ना, पूतना. पूतना म्हणजे पापी. आणि पूत म्हणजे की जे स्वच्छ केलेलं किंवा काय म्हणता येईल, अ, त्याचे विकार नष्ट केलेले. पार्था अस्त्र पूत. पार्थाच्या अस्त्राने ते लोक पूत व्हायचे, स्वच्छ व्हायचे. आणि पार्थास्त्र पूत पदमापुरस्य. तर त्यांना पदमपूर, पदमपूर म्हणजे सर्वश्रेष्ठ स्थानाची प्राप्ती व्हायची. तर हे कृष्णाच्या सौंदर्याची काही उदाहरणं आहेत. आणि चतुर्भुज रूप दाखवलं ते सकम रूप आहे. सौम्य वपू म्हणजे द्विभुज रूप आहे. हे रूप श्यामसुंदर रूप का आहे, आपण यावरती चर्चा केली. याच्यामध्ये 3 संदर्भ पण बघितले. रघुपती उपाध्याय आणि चैतन्य महाप्रभूंची चर्चा. नंतर भगवंतांच्या कृष्ण रूपाला इतर अवतार आकर्षित होण्याचा संदर्भ यनमर्ते लिहिलो तिथं होतं ना, की ते अलंकाराचे पण अलंकार आहेत. आणि इथे कुरुक्षेत्रावरती त्या सौंदर्यामध्ये मग्न होऊन अनेकांनी भगवंतांच्या परमधामाची प्राप्ती केली. तर हे सर्व संजय धृतराष्ट्राला सांगतोय. तर इथे आपला हा श्लोक संपला. मी याच्यामध्ये अजून काही पीपीटी मध्ये लिहिलं होतं का? अर्जुनची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने विराट रूप दाखविले, आणि आता परत त्याच्या इच्छेनुसार चतुर्भुज रूप दाखविले. नंतर सौम्य वपू, परत भगवंत मूळ श्यामसुंदर रूपात येऊन अर्जुनला दिलासा देतात. तर हा झाला श्लोक क्रमांक 50. आता श्लोक क्रमांक 51. आता अर्जुन बोलतोय. परत संजयकडून अर्जुनकडे आलं वर्णन. अर्जुन वाच
अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं दृष्टवेदमानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन तव सौम्य जनार्दन इदानीमस्मि संवृत इदानीमस्मि इदानीमस्मि संवृत्त संवृत्त चेता प्रकृतिगतः सचेत. प्रकृतिगतः. हा, तर आता अर्जुन त्याचा अनुभव भगवंतांना सांगेल की त्याला हे रूप बघून काय वाटतंय. तर हे आहे श्लोक क्रमांक 51. तर भगवंत अर्जुनला इथे जनार्दन म्हणतो. हे जनार्दना, ठीक आहे, आपण अशी चर्चा तर करू शकतो. जनार्दनाचा अर्थ कुणाकुणाला आठवतो? जनार्दन म्हणजे काय, किंवा जनार्दनाचे किती अर्थ आहेत? जन आणि अर्दन अशी फोड करायची, मग त्यावरून तुम्हाला आठवेल. अरे तुम्ही आता तर भक्तिशास्त्री काही जणांनी केलं, काही जणांनी लिहिली. हे तर गीतेमधलंच आहे ना. जन म्हणजे लोक किंवा प्रजा, आणि अर्धांचा दोन अर्थ आहेत, एक तर पालन करणे आणि विनाश करणे. जेव्हा राक्षसांचा वगैरे विनाश करतात त्या अर्थातून जनार्दन वेगळा अर्थ होतो, आणि जनतेचं पालन पोषण करणारे म्हणून पण जनार्दन या शब्दाचा अर्थ होतो. जन आणि अर्दन यावरून अर्थ निघतात. तर अर्जुन भगवंतांना म्हणतात, हे जनार्दन, तव सौम्यम जनार्दन. दुसऱ्या ओळीमध्ये आहे बघा जनार्दन. हे जनार्दन, दृष्ट्वा तव इदम सौम्य मानुषम रूपम, की तुमचं हे जे मनुष्य रूप मी पाहिले. सौम्यमचा अर्थ होतो की बघण्यासाठी, काय म्हणता येईल, डोळ्यांना बघण्यासाठी चांगलं, किंवा सुंदर किंवा आल्हाददायक म्हणू शकतो. की हे जनार्दना, मी तुमचं हे आल्हाददायक मनुष्य रूप बघितलंय, आणि या अशा प्रकारे तुम्ही मला हे रूप दाखवलं, त्यामुळे आता माझं भान ठिकाण्यावरती आलंय, आणि मला आता चक्कर येणे, किंवा अर्जुन म्हणत होता ना, मला चक्कर येते, दिशा समजत नाहीये, भीती वाटतीये. तर इथे म्हणतोय की आता भगवंता मी परत व्यवस्थित झालोय, कारण तुम्ही मला हे तुमचं सौम्य रूप दाखवलं. दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन. दृष्टविदम अशा प्रकारे, इदम म्हणजे अशा प्रकारे, दृष्ट म्हणजे बघितलं, मानुषम रूपम मी तुमचे मानुषम रूपम अशा प्रकारे बघितलं, अशा प्रकारे दाखवलं ना. कुणाचं रूप? तव म्हणजे तुमचं. सौम्यम, सौम्य रूप म्हणजे आल्हाददायक रूप, आणि जनार्दन म्हणजे कृष्ण. मग याच्यानंतर काय झालं? इदानीम अस्मी, यामुळे समृत सचेता प्रकृतीम गताः. समृत अस्मी म्हणजे मी परत माझ्या भानावरती आलो असं शब्द. आणि सचेता प्रकृतीम गता म्हणजे एकाचा अर्थ होतो भानावरती येणं, एकाचा अर्थ म्हणजे माझी भीती गेली आहे. जे वर्णन अर्जुनने पूर्वी केलं होतं ना, त्याला काय काय त्रास होतो, इथे त्याला बेसिकली असं सांगायचं की त्या सर्वातून आता मी मुक्त झालोय. तर इथे काय चर्चा आहे का बाबू? अर्जुन म्हणतो की मी तुमचं हे मनुष्य रूप बघून आता मला माझं भान स्थिरावलंय, मी काय म्हणतो प्रॉपर कॉन्शियसनेस मध्ये आहे. हा, तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये काही रूप सांगतात त्या भगवंतांच्या द्विभुज रूपावरून. तर भाषांतर काय, अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे, आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. प्रभुपाद तात्पर्यात काय म्हणतात, या श्लोकातील मानुषम रूपम शब्द स्पष्टपणे दर्शवतात की आता मानुषम रूपम म्हणजे याच्यामध्ये जास्त काही तर्क करण्याची गरज नाही. मानुषम रूप म्हणजे मनुष्यासारखा दिसणार रूप असलं पाहिजे ना. तर मनुष्यासारखं दिसणारं रूप कोणतं आहे? एक तर द्विभुज आहे आणि चतुर्भुज आहे. याच्यापेक्षा
मानुषम रूपम विराट रूपाला किंवा इतर कोणत्या रूपाला तर म्हणता नाही येणार. तर प्रभुपाद काय म्हणतात की मानुषम रूपम या शब्दाद्वारे स्पष्टपणे दर्शवले जाते की भगवान हे मूलतः द्विभुजधारी आहेत. कारण माणसाला दोन भुज असतात ना, मानुषम रूपम. पण चतुर्भुज रूपाला पण मानुषम रूपम म्हणतात. परंतु इथे अर्थ मानुषम रूपम हा द्विजभुजधारी मूळ रूप असा आहे. तर मग प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या या रूपामुळे लोकांचा कसा गोंधळ होतो. ऍक्च्युली जे रूप सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात सुंदर आहे, सर्वात आकर्षक आहे भक्तांसाठी, तर त्या रूपामध्येच रसाचं देवाणघेवाण होतं. पण जी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे तीच काही लोकांना कळत नाही. तर पूर्णपणे त्यांचा उलटा भ्रम होतो. तर प्रभुपाद काय म्हणतात, श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जी उपास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. आता जे मनुष्य रूप आहे ते मूळ रूप आहे. पण हे लोक काय म्हणतात की अरे, जर परम सत्य असेल तर तो मनुष्यासारखा कसा काय असणार, मग काय आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक. तर याचं स्पष्टीकरण एक असं पण दिलं जातं की आपल्या रूपासारखं भगवंतांचं रूप नाहीये, त्यांच्या द्विभुज रूपासारखं आपल्याला बनवलंय. आपल्याला बघून त्यांनी शरीर धारण केलं नाही, कारण आपली निर्मिती तर नंतर झाली ना. तर परंतु बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे जे मनुष्याचं रूप आहे कृष्णाचं, हे परमश्रेष्ठ नाहीये, किंवा हे प्राकृतिक रूप आहे, किंवा हे साधारण रूप आहे असं म्हणतात. तर याच्यावरती आपण गीतेमध्ये पण बघितलं होतं बघा, की भगवंत देवी देवतांची उपासना करणाऱ्यांना अल्पबुद्धी म्हणतात आणि अशा या लोकांना मूर्ख म्हणतात. तुम्हाला आठवतं कुठं बघितलं होतं आपण? ते लोक काय करतात, तो एक श्लोक होता ना, अवजानांती मा मूढा मानुषीम तनुमाश्रिता अं, ते परम ते परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. तिथे म्हणतात ना भगवंत, त्याच्यापूर्वी देवतांच्या उपासकांना अल्पबुद्धी म्हणतात की यांना काय हे असं नेहमी शाश्वत फळ नाही मिळणार आहे, तर यांनी का बरं याच्या मागे लागावं. त्याच्यानंतर हे जे लोक आहेत जे म्हणतात की अवजानांती मा मूढा, अवजानांती म्हणजे उपहास करतात. उपहास करणं म्हणजे टीका करणे, किंवा हे रूप सर्वश्रेष्ठ नाही असं बोलणे, किंवा त्या रूपाला भौतिक सांगणे, हे सगळं उपहासमध्ये येतं. अवजानांती, अवजानांतीचा अर्थ उपास आहे. मा मूढा, यांना भगवंत मूढ म्हणतात. मूढ म्हणजे मूर्ख. अल्पबुद्धी तरी ठीक आहे, मूढ म्हणजे काही बुद्धीच नाही. तर हे हे कोणते लोक आहेत, जे की कृष्णाच्या रूपाला प्राकृत म्हणतात. ते असे भरपूर लोक आहेत, कदाचित आपल्या ऐकण्यामध्ये नसतील, पण मी इंटरनेटवरती काही व्हिडिओ बघितले, तर तेव्हा काही काही एकदम पक्के मायावादी बोलणारे काही व्हिडिओ दिसले की तिथे ते म्हणणार की श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते भ्रमावरती मायेच्या सत्वगुणाच्या प्रभावाने निर्माण झालेलं रूप आहे, आणि ते रूप प्राकृतिक आहे. कारण की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ब्रह्म सोडून बाकी सर्व मिथ्या आहे, म्हणून हे रूप आहे हे पण मिथ्या आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि आपल्याला या रूपामध्येच तो जो ब्रह्म आहे त्याची उपासना करायची किंवा त्याची प्राप्ती करायची आहे, अशा लोकांचं म्हणणं असतं. तर या सर्व लोकांना भगवंत मूढ म्हणतात. तर त्या गोष्टीलाच आधार घेऊन इथे पण प्रभुपाद सांगतात, कारण इथे मानुषम रूपमचा संदर्भ आलाय. मानुषम रूपामुळेच लोकांची गडबड होते की त्यांना वाटते की आपल्यासारखा दिसतो म्हणजे आपल्यासारखाच असेल. एक हे पण दिलं जातं उदाहरण की त्याला न्याय काय म्हणतात मला माहित नाही, जे पाण्यातले मासे असतात ना, तर कधी कधी बघा असं होतं की पौर्णिमेला किंवा जेव्हा चंद्र मोठा असतो तेव्हा त्याचं काय म्हणते प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, आणि असं म्हटलं जाते की तेव्हा माशांना असं वाटतं की हा पण आपल्यापैकीच एक मासा आहे. आता ते म्हणजे एखादा काहीतरी सिद्धांत समजावण्यासाठी त्याचा वापर केलाय. तर सिद्धांत काय आहे की तो चंद्र तिथे त्यांच्या सोबत दिसतोय म्हणून त्यांना चंद्राची किंमत कळली नाही. चंद्र तर म्हणजे
किती श्रेष्ठ गोष्ट आहे. पण मासे काय समजतात, आपल्यापैकीच एक आहे. तसं लोकांचं काय होतं की कृष्णाचं मनुष्य रूप आहे. लोकांचं म्हणजे मायावादी, अभक्त वगैरे या या लोकांचं. हा. जसे मासे चंद्राला पाण्यात आहे म्हणून आपल्यापैकीच एक समजतात, तसे मानुषम रूप म्हणजे मनुष्य रूप बघून या लोक म्हणतात की अरे हा तर आपल्यासारखाच आहे. हा, दोन हात आहे, सगळं आपल्यासारखंच तर आहे. हे प्राकृत रूप आहे. तर हे त्या माशासारखे लोक आहेत किंवा मूढ आहेत. किंवा सरळ सरळ भगवंत तर बिंडोक म्हणतात. तर दृष्टिवेद मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन. मानुषम रूपम दर्शवते की भगवान हे मूलतः द्विभुजधारी आहेत. आणि भगवंतांना साधारण मानव म्हणून जे उपवास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. कशावरून दर्शवले अज्ञान असल्याचं? इथे तर असा शब्द नाहीये की ज्यांना द्विभुज रूप नाही कळालं त्यांना अज्ञान आहे. द्विभुज रूपम न जानांती अज्ञानम असं तर नाहीये. तर म्हणजे हे कसं समजून घ्यायचंय की काय म्हणता येईल, इथल्या वर्णनावरून काही गोष्टी समजून घ्यायच्या. दोन बाजू आहेत. इथे काय सांगितलंय की हे द्विभुज सौम्य रूप आहे, ते मूळ रूप आहे, ते इथं सांगितलंय. आणि दुसरं त्या लोकांचं काय म्हणणं असतं की द्विभुज रूप हे माणसासारखं प्राकृतिक आहे, म्हणजे हे आध्यात्मिक नाहीये. तर इथे त्या लोकांना असं नाही म्हटलं की ते अज्ञानी वगैरे आहेत, परंतु प्रभुपाद तात्पर्यात असे का लिहितात? कारण इथं द्विभुज रूप श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलंय. म्हणजे हे सिद्ध झालं तर आपोआप ते लोक अज्ञानी आहेत ना. कारण त्यांना इथे कळायला पाहिजे की गीतेमध्ये काय सांगितलंय. अं, त्या लोकांना दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शवण्यात आले. श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असतात तर आता प्रभुपाद एक तर्क देतात अजून समजण्यासाठी. तर त्यांना विश्वरूप दाखविणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखविणे कसे शक्य झाले असते? आता समजा अ, आपल्यापैकीच कुणी आहे असं त्यांचं जर म्हणणं आहे, तर आपल्यापैकी समजा कोणत्याही व्यक्तीला, समजा एखादा व्यक्ती खूप आरोग्याने चांगला असेल किंवा एखादा व्यक्ती सुंदर असेल, किंवा एखादा व्यक्ती धष्टपुष्ट असेल, तर अशा आपल्यापैकी कोणत्याही एका माणसाला पकडायचं आणि त्याला म्हणायचं की विराट रूप दाखव आणि किंवा चतुर्भुज रूप दाखव. मग मग आपल्यापैकी कोणी दाखवू शकतं का हे विराट रूप आणि चतुर्भुज रूप? कुणी दाखवू शकत नाही. हे जे लोक बोलतात की हा तर आपल्यासारखाच मनुष्य होता, तर मग प्रभुपाद तर्क असं देतात की तो जर आपल्यासारखाच आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमच्या आमच्यासारखाच आहे, मग त्याने तर हे दोन गोष्टी दाखवल्या, हे तुमच्यापैकी कुणाला शक्य होतं का? नाही होत. याचा अर्थ काय होतो की हे रूप तुम्ही जे समजता तसं सामान्य नाहीये. तर साधारण असतं तर त्यांना विश्वरूप दाखवणे आणि चतुर्भुज रूप नारायण रूप दाखवणे शक्य झालं नसतं. याच्यावरून समजलं पाहिजे की हे जे द्विभुज रूप आहे हे साधारण नाहीये. कारण द्विभुज रूपाने हे सर्व दाखवलं ना. जेव्हा युद्ध सुरू होतं तर भगवंत अर्जुनाचे सारथी द्विभुज रूपामध्येच होते. त्याच रूपाने अर्जुनने विनंती केल्यावरती विराट रूप दाखवलं. त्याच रूपाला अर्जुन म्हटला आता मला खूप भीती वाटते, हे नका दाखवू, तर नारायण रूप दाखवलं. आणि त्याच रूपामध्ये अर्जुनचा मनोभाव ओळखून की याचं प्रेम तर श्यामसुंदर रूप किंवा मानव सदृश रूपावरती परत भगवंत द्विभुज रूपधारी झाले, जे की सुरुवातीला सारथी होते. तर तर हे तर द्विभुज रूपाने दाखवलं ना सगळं काय. तर इथे प्रभुपाद तर्क देतात की अशा लोकांचं म्हणणं कसं चुकीचं आहे. गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की जो श्रीकृष्णानं साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णाच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, तो मोठा अन्यायच करीत आहे. असं पण तत्वज्ञान आहे की काही लोकांचं काय म्हणणं काय आहे की श्रीकृष्ण जी व्यक्ती आहे जिथं होती ती महत्वाची नाहीये, की हे सगळं तर मिथ्या आहे, हे सगळं भ्रम आहे. तर त्या श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये जो ब्रह्म आहे तो पूजनीय आहे. कारण त्यांचं म्हणणं असतं ना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जगामध्ये सगळं काही मिथ्या किंवा माया आहे. तर ते लोक असं सांगतात. तर प्रभुपाद म्हणतात की असं लिहिल्यामुळे हे लोक किती अन्याय करतायत. तर अन्याय कोणावर करतात की तर सामान्य लोकांवरती. कारण सामान्य लोक काय म्हणजे अशी पुस्तकं घेणार किंवा अशा ठिकाणी क्लास ऐकायला जाणार
सत्संग ऐकायला जाणार, आणि त्यामुळे त्यांचं मनावरती इम्प्रेशन काय होईल की अरे हे द्विभुज रूप हे तर माया आहे, खरं रूप ब्रह्म आहे. तर ज्या जीवाला अनेक जन्मानंतर समजा चान्स आला असेल भक्ती मिळण्याचा, तर या अशा लोकांमुळे त्यांचं किती नुकसान होतं. कारण तुम्ही बघा ना, आता समजा आपल्या भारतामध्ये कितके प्रकारचे बाबा आहेत. आता निरंकारी बाबा, किंवा आसाराम बापू, किंवा आणखीन एक कोणते तरी बाबा होते, ते मोटरसायकलवर त्यांचा एक मूवी निघला होता, त्यांचं काय नाव होते. तर असे सांगण्याचा भाग हा आहे की बरेच बाबा आहेत, आणि तुम्ही बघा की सगळीकडे पब्लिक जाते. राम रहीम बाबा. हा, राम रहीम, राम रहीम. राम रहीमने तर मूवी पण काढला होता. आणखीन एक कोणते तरी बाबा आहेत, ते तर सांगतात की समोसा खा, जिलेबी खा. आज तुम्ही प्रॉब्लेम सांगायचा की माझं आरोग्य ठीक नाही, तर ते विचारणार समोसा खाल्ला का? मग व्यक्ती एखादा बोला नाही खाल्ला. हाँ तो जाओ अभी समोसा खाओ, ठीक हो जाओगे. तर सगळीकडे गर्दी आहे लोकांची, हं. तुम्ही हे बघा, असं नाही की उलट आपल्याकडे कमी येतात, बाकी ठिकाणी खूप गर्दी आहे. पण समजा एखादा व्यक्ती इतक्या जन्मानंतर सर्व ब्रह्मांड भ्रमित हे करून मनुष्य झाला, आणि त्याच्या मनामध्ये, बिचाऱ्याच्या मनामध्ये अध्यात्माची इच्छा पण आहे, तर सत्संगाला जातो म्हणजे काही इच्छा असेल ना. एकदमच काय म्हणते, एकदमच विचित्र व्यक्ती तर नाही जाणार. आणि तिथे जाऊन समजा एखादा व्यक्ती असं ऐकेल किंवा असं वाचेल, तर किती मोठं नुकसान आहे. आणि त्यामुळे प्रभुपाद म्हणतात की हे जे लोक आहेत असं सांगतात, असं लिहितात, बोलतात, वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, तो मोठा अन्यायच करीत आहे. अन्याय तर ठीक आहे, अपराध पण मानावा लागेल आणि काय काय म्हणता येईल, कारण या लोकांमुळे खूप नुकसान होतं. वस्तुतः श्रीकृष्णाने आपले विश्वरूप आणि चतुर्भुज रूप, विष्णुरूप दाखविले आहे, तर मग ते साधारण मानव कसे असू शकते, जेव्हा आपण चर्चा केली. अ, गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यांमुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही, कारण त्याला यथार्थ तत्व माहीत असते. पण कधी यथार्थ तत्व माहीत होईल, जेव्हा गीतेचं वाचन केलं किंवा श्रवण केलं तर. नाहीतर आपल्याला पण समजा आपण गीता ऐकलीच नाही, फक्त भक्त झालो, तर सगळ्या गोष्टी आपोआप तर नाही कळते, थोडं थोडं समजून पण घ्यावं लागतं, श्रवण पण करावं लागतं. श्रवण पण भाग आहे ना भक्तीचा. तुम्हाला सांगितलं पाहिजे की नाही, ठीक आहे, पण तरी सांगतो. इथले एक एक ब्रह्मचारी आहेत, आहे त्यांचं नाव नाही सांगत, आपल्या जीवी मधले. तर ते एकदा मायापूरला गेले होते. तर मायापूरला गेल्यावरती एक एक भक्त त्यांना भेटले. तर ते त्यांना विचारत होते की प्रभूजी मला ब्राह्मण दीक्षा मिळेल का, प्रभूजी मला ब्राह्मण दीक्षा मिळेल का. आणि मग नंतर ते प्रभूजीच्या पंचतत्वाच्या समोर दर्शनाला गेले, आणि ती व्यक्ती पण आली, आणि त्यांनी विचारलं हे कोण आहे. तर या प्रभूजींना एकदम चक्कर आल्यासारखं झालं, अरे बाबा, हा ब्राह्मण दीक्षा मागतोय, म्हणजे त्यांची हरिनाम दीक्षा झाली होती. हरिनाम दीक्षा होऊन व्यक्तीला पंचतत्व माहीत नाहीये. तर विचार करा काय स्थिती असेल. तर असे लोक आपल्याकडे पण आहेत. तर म्हणजे आता प्रत्येक गुरूंचा आपापला एक हे आहे, आपण कुणाला काही बोलू शकत नाही. पण नॉलेज असणं आवश्यक आहे, नाहीतर खूप गडबड होते. फक्त दीक्षा घेतली आणि कोण काय हेच कळत नाही. तर हां, तर आपल्याकडून अपेक्षा आहे तेव्हा आपली दिशाभूल होणार नाही. भगवद्गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यामुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही, कारण त्याला यथार्थ तत्व माहीत असते. का? कारण तो प्रभुपादांच्या गीतेचं वाचन करतो, किंवा आपल्या जे परंपरेमध्ये जे इतर गीतेवरती टीका आहे त्यांचं वाचन करतो किंवा श्रवण करतो, तरच त्याला माहीत होईल ना. भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणे स्पष्ट आहेत. आता हे पण गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे. इथं सौम्य रूप, मानुषम रूप, इथे अवजानांती मा मूढा, अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम बुद्धया, असे श्लोक किती स्पष्ट आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं हे नाही की अरे याचा अर्थ असा पण असेल, की त्याचा अर्थ तसा पण असेल. अवजानांती मा मूढा मानुषम तनुमाश्रित, सरळ सरळ अर्थ आहे. जे मूढ लोक आहेत ते माझ्या मनुष्य रूपाचा उपहास करतात. तर इतके स्पष्ट पुरावे गीतेमध्ये असून सुद्धा हे मायावादी कसे काय लोकांना कन्व्हिन्स करतात काय माहिती. तर प्रभुपाद त्याच्याबद्दलच बोलत आहेत. भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणे स्पष्ट आहेत. तर सूर्याला कोणाला दाखवण्याची गरज नाही.
की अरे तुला सूर्य दाखवतो, ये माझ्याकडे बॅटरी आहे. सूर्याला तसंच गीतेमध्ये भगवंतांचं स्पष्ट आहे, कुणाला दाखवण्याची गरज नाहीये. गीता एकदम स्पष्ट बोलते. तर त्यांना मूर्ख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही. प्रभुपाद म्हणतायत की गीतेतले जे असे वर्णन आहेत, जे आपण आता चर्चा केली, की जिथे स्पष्ट समजतं की भगवंतांचं मुख्य रूप काय आहे, अव्यक्त काय आहे, ब्राह्मण काय आहे, परमात्मा काय आहे, यांच्यामधला संवाद काय आहे, माया काय आहे, तमया अध्यक्षेन प्रकृती. तिथे पण कळतं की बाबा मायादेवीचे अध्यक्ष भगवंत आहेत. अध्यक्ष म्हणजे अधिष्ठाता. आणि हे लोक म्हणतात की मायादेवीने ब्रह्मावरती प्रभाव केला. मग आता हे कुठून आणतात काय माहिती. नंतर एक श्लोक आहे ना, मम माया दुरत्यया, काय आहे तो श्लोक? दैवी एषा गुणमयी मम माया हा, दुरत्यया. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तिथे पण भगवंत म्हणतात की या मायेला तुम्ही पार करायचं असेल तर मला शरण या. आता जर कृष्णाला शरण गेल्यावरती मायादेवीला पार करता येत असेल, किंवा जे काही या लोकांचं म्हणणं आहे माया, तर याचा अर्थ मायेचा कृष्णावर कसा काय प्रभाव होईल? कृष्णावरती जर मायेचा प्रभाव झाला असता तर ते असं करू शकले नसते ना. तर तिथे प्रभुपाद म्हणतात की अशा या मूर्ख भाष्यकारकांच्या टीकेची भक्तांना काही गरज नाही, कारण गीतेमध्ये एकदम स्पष्ट सांगितलंय, काही नवीन अर्थ देण्याची गरज नाही. तर याच्या समोरच्या श्लोकामध्ये भगवंत बोलतील, तर आपण नंतर बघूया. झाले आज 3 तरी झाले की नाही? चालेल. याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, प्रश्न नाही ना. ठीक आहे, तुम्ही वाटल्यास डिस्कनेक्ट करून नंतर मी पुन्हा सोबत चेक करतो आवाजाची क्वालिटी. तर आपण इथे थांबूया आणि पुढच्या शनिवारी हा अध्याय पूर्ण होईल, कारण आता 4 श्लोक बाकी आहेत. तर तुम्ही हे करा, वाचन करून प्रयत्न करा, सारांश सांगता येतो का 4 किंवा 5 श्लोकाचं जे आपण चर्चा केली ना त्यावरून. ठीक आहे, थांबूया. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे कृष्ण हरे, कृष्ण हरे 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 राम राम हरे राम, हरे राम 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 हरे हरे. हरे हरे हरे. कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.